हे बघा, हे जे आहे ना पाठी दिसते ना बुंदा, हा कोकमाचा आहे झाडाचा. हे पहा इकडे हा दिसते ना, हा खूप मोठासा कोकमाचं झाड आहे, पाहू शकता. पण आता आहे ना, वांदरं आहेत नाही, माकडं कोकमन ठेवत नाही. तिथे खाली बघा पडलेले आहेत कोकमाची साली पडली तिकडे. हा बघा एक छोटंसं कोकम भेटलं आपल्याला. हा आपण आता आपल्यासोबत ठेवणार आहोत, कारण आपण जे जंगलात जातो आहे ना, तर आपल्याला पाणी नाही आणलं आपण, तर पाणी म्हणून कोकमाचा मी उपयोग करणार आहोत. हा आहे ना मित्रांनो, आहे तो भावाचं झाड आहे, पाहू शकता. खूप उंच असं झालेलं आहे. त्याची फुलं बघा कशी मस्त दिसत आहेत. हॉर्नबिलचं मित्रांनो आवाज आहे. तुम्हाला ते बघा रानामध्ये कशी फुलांची चादर पसरलेली आहे बघा आपल्या स्वागतासाठी, पाहू शकता इकडे. ते बघा दिसते आतमध्ये, दगडे बघा घासलेत, त्यात आतमध्ये साईल जाते याच्यात. ह्या फुलातून, ह्या बिळातून ही साईल आतमध्ये जाते, आणि ही साईल जाते ना तिच्या राणीचा तिचा वासही येते आतमध्ये. तिकडे बघा करवंद पण पिकलेत, तर ही करवंदांची आपण टेस्ट करून बघूया कसे गोड आहेत की काय. थोडंसं आपले ताण पण लागले, ते खाऊन घेऊया तरी. खूप सारे आलू आहेत पण पिकत नाही. आलूचा फल पण बघा केवढं मोठं आहे. हे बघा, हे कधी की पिकतील माहीत नाही, कदाचित हे एका महिन्यामध्ये कदाचित पिकतील 10-15 दिवसांनी. पूर्ण आलू तयार झालेले आहेत, पाहू शकता. याची साईज बघा किती आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर मित्रांनो, आज आपण आहे ना थोडंसं चढण नेलं मित्रांनो, आलतो आहे, तर त्याच्यामुळे थोडंसं दम लागलं आहे. तर आज आपण आहे ना जंगल सफारी करणार आहोत. याचे तुम्हाला वाईल्ड कॉल तुम्हाला ऐकायला येत असतील, जे रानामध्ये छोटे छोटे पक्षी आहेत, बर्ड्स आहेत, त्यांचा आवाज बघा कसं बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येत असेल. आणि बघा एकदम मोठं असं घनदाट जंगल आहे, पाहू शकता. आणि या जंगलामध्ये मित्रांनो आहे ना, आपल्याला स्पेशल म्हणजे खूप सारे जंगली प्राणी पाहायला मिळतात, तसेच पक्षीही खूप मिळतात पाहायला. तर जे काही आपल्याला आजच्या सफारीमध्ये दिसणार आहे ना, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि जे काही कोणती झाडं असतील तेही तुम्हाला दाखवेल. काय आता रानभाज्या कदाचित उगवले असतील, कारण 4-5 दिवस खूप पाऊस पडतो आहे. जर काही भाज्या उगवल्या असतील तर तेही तुम्हाला मी दाखवेन. आणि मित्रांनो, हे बघा आपल्या पाठीमागे आहे, हे कोकमाचं झाड आहे. मग तुम्हाला दाखवतो जवळ घेऊन. हे बघा, हे जे आहे ना पाठी दिसते ना बुंदा, हा कोकमाचा आहे झाडाचा. हे पहा इकडे हा दिसते ना, हा खूप मोठासा कोकमाचं झाड आहे, पाहू शकता. पण आता आहे ना, वांदरं आहेत नाही, माकडं कोकमन ठेवत नाही. तिथे खाली बघा पडलेले आहेत कोकमाची साली पडली तिकडे. हा बघा एक छोटंसं कोकम भेटलं आपल्याला. हा आपण आता आपल्यासोबत ठेवणार आहोत, कारण आपण जे जंगलात जातो आहे ना, तर आपल्याला पाणी नाही आणलं आपण, तर पाणी म्हणून कोकमाचा मी उपयोग करणार आहोत. हा बघा दुसरे कोकम भेटलं आपल्याला. म्हणजे खूप सारे माकडे खाऊन टाकले आहेत खाली. हे बघा असे कच्चे कोकम टाकलेले आहेत खाली, पाहू शकता. इकडे खूप कोकम आहेत. आणि आज झाड जंगलात असल्यामुळे ना इकडे माकडं ठेवत नाहीत, पाहू शकता. इकडे उंच असं झाड आहे. तरी आता आपल्याला जे 2 कोकम भेटलेत ना, ते आपण घेऊन चाललो होतो वरती. जेव्हा कधी आपल्याला असं वाटलं आपल्याला ताण लागलेले आहे, त्यावेळेला आपण हे कोकम खाणार आहोत. चला तर पुढे व्हिडिओ कंटिन्यू पहा. पण खूप जंगलातला मस्त असा व्हिडिओ बनणार आहे. जे पण पक्षी ते दिसतील, जे प्राणी दिसतील, ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्ही वाईल्ड कॉल ऐकतच असाल, म्हणजे जे पक्ष्यांचा आवाज येते ते तुम्हाला ऐकायला येतच असेल. पूर्ण वातावरण शांत आहे. आणि हा बघा मित्रांनो, हा एक बघा झाडाला मध्ये हे बघा, एक तलवार, आम्ही ह्याला तलवार बोलतो. ही
हे बघा, हे ना भावाच्या झाडाचे आहे मित्रांनो हे शेंग. ह्याच्यामध्ये सीड्स असतात. आणि तुम्हाला झाड पण दाखवतो बघा इकडे. हा आहे ना मित्रांनो, आहे तो भावाचं झाड आहे. पाहू शकता खूप उंच असं झालेलं आहे. आणि त्याची फुलं बघा कशी मस्त दिसतात. हॉर्नबिलचं मित्रांनो आवाज आहे. तुम्हाला ते बघा रानामध्ये कशी फुलांची चादर पसरलेली आहे बघा आपल्या स्वागतासाठी. पाहू शकता इकडे. असं ज्यावेळी मित्रांनो आहे ना एखादं सीन दिसतं ना असं फुलाने पूर्ण असं भरगच्च भरलेलं, खूप एकदम भारी वाटतं हे सीन. पाहू शकता इकडे. तुम्हाला एकदा लांबून मी दृश्य थोडंसं दाखवतो आहे झाडाचे. कसे सुंदर, तर एकदम मस्त सुंदर नटलेले झाड बघा. पूर्ण असं येल्लो येल्लो झालेलं आहे पूर्ण फुलाने. आणि ही त्याची शेंग तुम्हाला बोललो ना, ती शेंग आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण सीड्स नसतात त्याच्यामध्ये. कोणाला जर पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर बघा आता आपण हे त्याचे जे आपल्याला शेंगांचे सीड्स भेटले ना ते आपण घेणार आहोत. आणि आपलं बघा कुत्रा पण आपल्यासोबत आहे. हा आपलाच खास पार्टनर असणार आहे. चल तर पटापट आपण जाऊया पुढे. जे पण काय असेल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ कंटिन्यू पहा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडल्यास ना लाईक करा. व चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता मित्रांनो आपण आहे ना एकच गावी 2-3 दिवसासाठी झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये ना जे काय ब्लॉग भेटतील ना आपल्याला, तुम्हाला एक सिरीजमध्ये भेटेल. आणि त्याच्यामध्ये आपल्या जे दाखवणं शक्य होईल तेवढे तुम्हाला दाखवणार आहे. एखादा पार्ट समजा एखादा ब्लॉग मोठा होत असेल त्याच्या 2 पार्ट्समध्ये पण आपले ब्लॉग तयार होईल. तर चला जास्त वेळ लागता पुढे चला पटापट. बघा ही जी छोटी छोटी भाजी आहे ना मित्रांनो, ही पेवाची भाजी आहे. ही बघा इकडे मोठी अशी झालेली आहे. पाहू शकता. ही पण एक रानभाजी आहे. ही पण खूप भारी लागते खायला. पाहू शकता इकडे पण रुजलेली आहे अशी भारी. कारण पाऊस पडायला सुरुवात झाली ना त्याच्यानंतर ही भाजी बघा पूर्ण निघाली इकडे. आणि हे जे भाजी आहे ना भिकरी खातात. कवले आहे ना आता तर भिकरी खातात. पाहू शकता इकडे पण रुजलेत बघा. इकडे रुजले, इकडे रुजले, इकडे सगळीकडे रुजली पेवाची भाजी वरपर्यंत. बघा कसे कांदे मस्त कसे रुजले सगळीकडे भाजीतून. वाट पाहू शकता तुम्ही कशी नागमोडी बालनाची वाट आहे. हे बघा. मी जे वरून काही तुम्हाला दृश्य दिसेल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. हे बघा हॉर्नबिल गेला. या वाटेने आपल्याला वरती जायचं आहे. तर हे बघा मित्रांनो जे समोर दिसते ना हे वरती ते घारीचं घरटं आहे. पाहू शकता असं उंच असं सावरीचं झाड आहे. आणि त्याच्यावरती घारीचं घरटं बनवलेलं आहे. पाहू शकता. आणि दृश्य बघा कसं मित्रांनो आज दिसतंय. पूर्ण पाऊस उठलेला आहे आज पण. रोज पाऊस पडतंय. आज पण पुन्हा पाऊस येईल असं वाटतंय. आणि आपला डॉगे पुढे चालला आपल्या. चला व्हिडिओ स्किप न करता पुढे कंटिन्यू पहा. आणि अजून तुम्हाला मी आता ना एक मित्रांनो असं एक झाड दाखवणार आहे ना, त्याच्यावरती पूर्ण मधांचेच पोले आहेत. ते तुम्हाला मी दाखवणार आहे थोड्याच वेळात. किंवा जोरची माणसं ह्याच वाटेने यायचीत. आता एक स्टॉप असायचं इथे. जसं आपली गाडीचा स्टॉप असतं तसाच आहे मोठ्या दगडीचा स्टॉप असायचा. आणि इथे बसायचीत. आता ही पूर्ण दगड बघा अशी पूर्ण विभागली गेलेली आहे. आणि काही भाग आहे ना या दगडीचा सुटला होता. तो पूर्ण वसराने निघून गेला होता खाली. आणि हे झाडं पहा मित्रांनो किती मोठे असे आहेत. उंच असे उंच. त्याचा बुंदा बघा केवढं मोठं आहे. हे पहा केवढं मोठं बुंद आहे. आणि हे दिसते ना ते हे मित्रांसमोर कापूर भेंडीचे झाड आहेत. इथून दृश्य बघा कसे एकदम मस्त दिसतात. आता हा आहे ना जे समोर दिसते ना आपला, हा माझं चन्नाट गाव आहे. पाहू शकता इकडे. हे वरून तुम्हाला दाखवते दृश्य गावचं. आणि बघा आपलं ती समोर आहे ती मानगडवाड आहे.
आणि ते जे वरती आहे ते आपला मानगड किल्ला, स्वराज्याचा राखणदार. स्वराज्याचं म्हणजे स्वराज्याची राजधानी रायगडचा रखवाला म्हणून या किल्ल्याचा उल्लेख होतो. आणि त्याच्या खाली असलेली मानगड आहे. आणि हा पूर्ण निजामपूर मानगाव विभागात दिसते. इथून निजामपूर विभाग दिसतोय. पाहू शकता एकदम भारी सीन दिसते इथून पण. आपण तुम्हाला एक अशी जागा दाखवणार आहे. ते शालजोन बोलतो त्या ठिकाणी, पण आम्ही साईल बोलतो. तर साईलीचं जे घरटं कसं असतं ना, ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. थोडंफार उतरण्याची वाट थोडीशी किचकट आहे, थोडंसं जपून उतरावं लागतं. नाही तर पाय सोडलं तर डायरेक्ट आपण खाली जाऊ. अरे बापरे, हे बघा, हे सर्व त्यांचे सायलींचंच घर आहे. तर तुम्हाला मी त्यांचे दाखवतो हनुमान कसं असतं ते. त्यांचं बिल कुठं आहे ते. हा इथे आहे ना, पहिला कारण साईलीचा घरटं होतं इथे. म्हणजे साईल इथे राहायचे, पण हा पॅक बिल केलेला कोणीतरी. तर हे बघा, आता मला बोललो होतं ना, ते बघा आता हे इथं बघा बिल आता पाहिले तिकडे पॅक केलेलं आहे. ते हे बघा इथं बिल चालू केलं आहे पुन्हा सायलीने. हा बघा इकडे आतमध्ये बिल आहे. इकडे ह्याच्यातून ती साईल आतमध्ये जाते. तुम्हाला दाखवतो बघा, इथे फ्लॅश चालू करून दाखवतो. हे बघा असं इकडे दिसतंय त्याचे जे काटे घासलेत ना साईलीच्या आतमध्ये बिलामध्ये, ते बघा दिसतंय आतमध्ये. ह्या दगडे बघा घासलेत, त्यात आतमध्ये साईल जाते याच्यात. ह्या होलातून, ह्या बिलातून ही साईल आतमध्ये जाते. आणि ही साईल जाते ना तिच्या राणीचा जे तिचा वासी येते आतमध्ये. बघा आतमध्ये खूप मोठं असं बिल आहे, कारण आतमध्ये खूप आतमध्ये लांब असेल. आणि बघा इथं साईडने त्याला पॅक केलेलं आहे सर्व साईडने. अशा बिलामध्ये मित्रांनो साईल राहते. पूर्वी इथं बिल पण होतं या साईडने, पण आता तोही पण कोणीतरी बंद केलेला आहे. चला तर आपण इथून मित्रांनो, ही झाडं निसर्गाची फुलं बघा कशी. आता पाऊस पडायला सुरुवात झाली ना, तर बघा हे सर्व असे फुलं बिलं आता येतील. तुम्हाला रानभाजी दाखवतो. ही फुलं बघा कशी मस्त आहेत. काय तुम्हाला रानभाज्या दिसतील ना, तेही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन या आपल्या ब्लॉगमध्ये. कारण हा आपला ब्लॉग पण जंगल सफारीचा असणार आहे. हा कुत्रा आपला आहे ना आपल्यामध्ये मध्ये मध्ये पुढे येतो, पुन्हा थांबतोय. हे जी पायवाट दिसते ना मित्रांनो, हे जंगली प्राणी असतात ना त्यांचे येण्या जाण्याचे पायवाट आहे. जंगली प्राणीमध्ये म्हणजे आहे ना, आपल्याकडे सर्व प्राणी पाहायला मिळतात मित्रांनो. फक्त पट्टेरी वाघ सोडून सगळं काही प्राणी पाहायला मिळतात. थोड्याच वेळात मित्रांनो आहे तुम्हाला पूर्ण घाम सुटला आपल्याला मित्रांनो, कारण ही चढण खूप अशी उंच आहे. मी तुम्हाला नंतर दाखवेन आपण कुठे आलो होतो ना, ते व्हिडिओच्या शेवटी मी दाखवेन आपण जंगल सफारी कुठे करतो आहे. आणि जे आपण माणसं हरवलेलं गाव पाहणार आहोत, ते कदाचित हे पाठीपुढे आपले ब्लॉग्स असतील, ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि ते गाव कुठल्या किती उंचावर आहे, ते आपल्या गावातून किती अंतर दिसतं, ते तुम्हाला मी दाखवेन पूर्ण. आणि थोड्याच वेळेत मित्रांनो ना आपल्याला मधमाशांचं झाड असंच मी बोलेन, तेही तुम्हाला दाखवणार आहे. कारण त्याच्यावर एवढे मोठे असे पोले लागले असतील ना, तर तुम्ही आश्चर्य पाहाल पाहून. तर मित्रांनो आता आपल्याला थोड्याच वेळेत आहे ना, जे तुम्हाला मी बोललो होतो मधमाशांचं झाड, ते पाहायला मिळणार आहे. फक्त काही सेकंदाचं काही सेकंदाचं अंतर.
थोडंसं दमलं मित्रांनो, त्याच्यामुळे बोलायला जमत नाही आपल्या. बघा पाऊस पण खूप झालेला आहे. बघा तुम्हाला तरी पण दाखवतो, आतुरता जास्त ठेवून खाद्याचं नाही. हे बघा ते मधमाशांचं झाड, त्याच्यावर पोले बघा किती लागलेत. तर आपण आता जवळून तुम्हाला एकदा दाखवेनच तरी पण थोडंसं झूम करून. आणि हे मित्रांनो आहे ना, हे बाजूला असलेलं धावड्याचं झाड आहे पहा, खूप असं उंच आहे आणि ह्याच्यात लाकूड खूप कडक असतं असं, आणि शक्यतो पावसामध्ये खराब नाही होत. एकदम भला मोठा असा उंच असा झाड आहे धावड्याचं. आपला सफर खूप मोठा आहे अजून. वारुळ नाही बोलता येणार, पण एक वारुळचा प्रकार असतो एक प्रकारचे. हा पूर्ण ते काळे मुंगे असतात ना, ते हे माती आणून बनवतात पूर्ण. हा मुंग्यांचा वारुळ बोलू शकतो. पण जे दुसरं असतं ना, भवन बोलतो, त्याला वारुळही बोलतात. पण ते मुंग्या नाही बनवत, तर ते वालू बनवते. आणि हा पहा एकदम मस्त असा डिझाईन बघा, एकाच सुताराला पण जमणार नाही असे डिझाईन हे मुंग्या बनवतात. चला पुढे. तर हे पहा मित्रांनो, ते जे तुम्हाला बोललो होतं ना मधमाशांचं झाड, ते पहा इथून थोडं झूम करता पाहू शकता किती मधमाशांचे पोले आहेत बघा. हा इकडे 1 2 3 4 5 6 7 8, त्यानंतर इकडे पण खाली असतील काही. 11 एकूण मधमाशांचे पोले आहेत त्याच्यावरती. तुम्हाला मी वरून दाखवतो अजून नंतर. बघा मित्रांनो, हे एक आलूचं झाड आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बोललो होतो ना की काय ते आपल्या रानमेवा आपण जंगलामध्ये जंगल सफारी करणार होताच. त्याच्यामध्ये बघा खूप सारे आलू आले आहेत, पण पिकत नाही. आलूचा फल पण बघा केवढं मोठं आहे. हे बघा, हे कधी की पिकतील माहीत नाही. कदाचित हे एका महिन्यामध्ये कदाचित पिकतील 10-15 दिवसांनी. पूर्ण आलू तयार झालेले आहेत पाहू शकता. याची साईज बघा किती आहे. बघा इकडे, हे बघा, हे बघा. पण हिरो आहेत, काढून काही फायदा नाही. चला, तुम्हाला वाईट पक्ष्यांचे आवाज येत असतील. खूप असं मन प्रसन्न करतं या जंगल सफारीमध्ये आल्यानंतर. जसं मित्रांनो पावसाळा जवळ येतं ना, तसे वेगवेगळे पक्षी पुन्हा येत आपल्याकडे स्थलांतर करतात. त्यातील काही पक्ष्यांचा तुम्हाला वाईट आवाज येत असेल, कॉल ऐकायला येत असेल. चला मी दाखवतो आपल्याला काय दिसणार आहे, काय अजून काय ते. सफारीमध्ये ना बघा आपल्याला एकशे फुले पाहायला मिळतात. असे बघा खूप असे भारी वाटतात फुलं. आणि तिकडे बघा करवंद पण पिकलेत. तर ही करवंदांची आपण टेस्ट करून बघूया कसे गोड आहेत की काय. थोडंसं आपले ताण पण लागले, ते खाऊन घेऊया तरी. मित्रांनो पाहिजे असे गोड नाहीत करवंद. आपण ते करवंद खाली नाही. बघूया आपल्याला अजून दुसरी कुठे भेटतात का. थोडंसं वाट चुकल्यासारखं वाटतं तर मला मित्रांनो इकडे जायचं. तिकडे वरतीच वाट आहे. या इकडे बघू आपण, या वाटेने जायचं आहे की दुसऱ्या वाटेने जायचं आहे. ते थोडंसं वरती जाऊया, त्याच्यानंतर समजेल वाट. बहुतेक ते वाट तिकडची असणार आहे, जी आपण पाठीमागे सोडले वाटते. यो नाही, ही वाट नाही इकडची. आपल्याला पाठीमागे जावं लागेल पुन्हा तिकडे. तर मित्रांनो आता पण आहे ना थोडंसं जंगलामध्ये फिरून फिरून दमलो आहे. आपल्याला कुठलाही प्राणी मिळाला नाही पाहायला, ना पक्षी मिळाला आहे.
पण जे काही तुम्हाला कॉल्स ऐकायला आले असतील आणि जे तुम्हाला काही फुलांची झाडं दाखवलेत, कोकमाची झाड दाखवले, काही मोठी झाडं दाखवलेत, जशी तशी त्याचप्रमाणे एक मधमाशांचा झाड बोललो होतो तुम्हाला एक, त्याच्यावर जवळजवळ 10-12 पोले आहेत, ते तुम्हाला दाखवलेत. आणि आता आहे ना पण थोडंसं आराम करण्यासाठी एक का बघा मस्त असा झोपाला आहे, पाहू शकता मी असा झोपल्यावर बसलो आहे आणि थोडंसं नॅचरल झोपाला आहे हा. त्याच्यावर थोडंसं झेपा घेतो आपण. खूप हवा मस्त लागते आणि खूप बरं वाटतं आहे, कारण आपण खूप दमलो आहे आता, जवळजवळ खूप फिरलो आहे एवढा टाईम आपण. तर बोलू इथं थोडासा आराम करूया. आणि हे नैसर्गाचा एक झोपाला आहे, मस्त फील येतं आहे. हवा पण मस्त येते गारगार. पण पाऊस उठला ना त्याच्यामुळे जास्त गरमी होते.